हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण इयत्ता 10वीच्या निवडणूक प्रक्रिया या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. आपला भारत देश हा लोकशाही पद्धतीचा राष्ट्र आहे. त्यामुळे आपल्या देशात दर 5 वर्षातून निवडणूक लढवली जाते. इच्छुक असलेले उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतात. सामान्यातल्या सामान्य जनतेचे सर्व प्रश्न जो योग्य पद्धतीने सोडवू शकतो असा लोकांचा विश्वास ज्या उमेदवारावर असेल त्या उमेदवाराला लोक जास्त मत देऊन विजयी करतात व पुढे हे विजयी झालेले लोक आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात. आता आपण बघणार आहोत निवडणूक आयोग. निवडणूक आयोग हे भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रीय स्थानी असून निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून अगदी निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन व नियंत्रण यांवर चालते. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. कारण विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिला किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर ती जागा रिक्त होते. त्या जागेकरता निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेते. विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या मतदारसंघात निवडणुकांबाबत काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावरच असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात निवडणूक आयोग ही पुन्हा निवडणुका घेते. पुढचा पॉईंट आहे निवडणूक सुधारणा. निवडणुकांवर लोकशाहीचे भविष्य अवलंबून असते. म्हणून निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते. त्यासाठी आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये, राजकीय पक्षांकडून आर्थिक गैरव्यवहार होऊ नये व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवावा याकरता निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता आपण निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे बघणार आहोत. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त यंत्रणा आहे. भारतातील निवडणुका अधिकाधिक खुल्या व न्याय्य वातावरणात होण्याकरता तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे काही उपाययोजना राबवल्या आहेत. त्यात आचारसंहितेचा समावेश होतो. निवडणुकीपूर्वीचा काही काळ व निवडणुकीदरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करायला हवे हे आचारसंहितेत स्पष्ट केले असते. शासनालाही या नियमांचा भंग करता येत नाही. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणूक प्रक्रिया मुक्त व न्याय्य पद्धतीने पार पाडली जाते. आता आपण निवडणूक आयोगाचे कार्य बघणार आहोत. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी भारताचा निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक आयोग मतदार याद्या तयार करतो. मतदारांच्या याद्या तयार करणे, त्याला अद्ययावत करणे, मतदार यादीत नव्या मतदारांचा समावेश करणे आणि मतदारांना ओळख देणे हे मतदार याद्या तयार करण्यामध्ये येते. दुसरं आहे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकांचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घेता येतील याचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणे. तिसरं आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिलेल्या विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार यांच्या उमेदवारी अर्जांची काटेकोर छाननी करणे. पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची परवानगी देणे. चौथा आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. विविध राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्याची मान्यता देणे किंवा त्यांची मान्यता रद्द करणे व राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देणे. पाचवा आहे निवडणुकांसंबंधी वाद सोडवणे. निवडणुकांसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवणे. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे, उमेदवाराची अपात्रता घोषित करणे. एवढी सर्व कार्य निवडणूक आयोगाची असतात. आता आपण मध्यावधी निवडणुका म्हणजे काय हे बघणार आहोत. मुदत पूर्ण होण्याआधीच घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. काही ठराविक परिस्थिती उद्भवल्यावरच या निवडणुका घेतल्या जातात. एखाद्या वेळी निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण व्हायच्या आधी अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन आल्यास किंवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात आले आणि पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर निवडणूक आयोग मध्यावधी निवडणुका घेते. आता आपण पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या
मतदान पद्धतीबद्दल थोडं बोलणार आहोत. स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक 1951 ते 52मध्ये पार पडली. त्यावेळी आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मतदानाची विशेष पद्धत अवलंबण्यात आली. मतदानासाठी स्टीलच्या सुमारे 20 लाख मतपेट्या तयार करण्यात आल्या. त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवण्यात आली. ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या मतपेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची असे ठरवण्यात आले. या मतदान पद्धतीमुळे निरक्षर लोकांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेत सामावून घेता आले. आता खूप महत्त्वाचं मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने बघणार आहोत. आर्थिक गैरव्यवहार. निवडणुकांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. राजकारणाचे गुन्हेगारीकरण. काही उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट देतात. असे उमेदवार निवडूनही येतात. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी निर्माण होतात. निवडणुकीमध्ये होणारी हिंसा. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले जात असल्याने निवडणुकीत होणाऱ्या हिंसेत मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि कौटुंबिक मक्तेदारी. राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहावा म्हणून राजकारणी आपल्याच नातेवाईकांना निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतात. तर ही होती निवडणूक प्रक्रियेसंबंधीची थोडी माहिती. कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.